नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बाबासाहेब वाघ, JES महाविद्यालय जालना आपणा सर्वांचे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची चर्चा केली। हा नियम, प्रस्तावना, त्याचबरोबर त्या नियमाचे विधान, नियमाचे कोष्टकाद्वारे व आकृतीद्वारे स्पष्टीकरण इत्यादी संदर्भातली सविस्तर चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली आहे। तर आज आपण हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, त्या नियमाच्या गृहीतकांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपण यापूर्वी बघितलं की कुठलाही नियम स्पष्ट करत असताना तो नियम विविध टप्प्यातून आपल्याला स्पष्ट करावा लागतो। त्यातला प्रस्तावना, विधान, पत्रक आणि आकृती या 4 टप्प्याच्या माध्यमातून घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची चर्चा आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये केली आहे। त्यानंतरचा टप्पा येतो या नियमाची गृहीतके व अपवाद। तर आजच्या या तासामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या संदर्भात या नियमाची डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी घेतलेली गृहीतके बघणार आहोत। तत्पूर्वी आपणा सर्वांना माहीत आहे की घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करत असताना डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये, जो की 1890 मध्ये प्रकाशित झाला, नियम स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना, आणि त्यानंतर नियमाचं विधान डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी केलं। म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम लागू होण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तर ही विशिष्ट परिस्थिती असेल तरच हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम लागू होतो, अन्यथा हा नियम प्रत्ययास येत नाही। मग घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम लागू होण्यासाठी जी परिस्थिती मार्शल यांनी घेतली त्या परिस्थितीला आपण या नियमाची गृहीतके या नावाने ओळखतो। गृहीतकांना बऱ्याच वेळा नियमाची गृहीते असं देखील म्हटलं जातं। मग घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा या विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहे। याचा अर्थ असा, हा नियम या विशिष्ट गृहीत परिस्थितीमध्येच लागू होतो, आणि त्यामुळे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्या नियमाचं विधान करत असताना किंवा नियमाचं स्टेटमेंट करत असताना सुरुवातीलाच सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, अशा प्रकारच्या शब्दांचा वापर त्यांनी केला। आणि हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या नियमासाठी मार्शल यांनी घेतलेली गृहीतके आहेत, किंवा हा नियम सांगत असताना त्यांना अपेक्षित असणारी विशिष्ट परिस्थिती आहे, अर्थात या नियमाच्या संदर्भातील त्या अटी आहेत असंही आपण म्हणू शकतो। या विशिष्ट परिस्थितीमध्येच हा नियम लागू होतो, ज्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीने गृहीतके असं म्हटलं जातं। मग घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा देखील विशिष्ट गृहीतकांवर आधारलेला आहे, म्हणजेच विशिष्ट गृहीत परिस्थितीत तो लागू होतो। मग ही गृहीत परिस्थिती डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी नेमकी कोणकोणती घेतली त्या संदर्भातली चर्चा आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर करणार आहोत। मग नियमाची गृहीतके सांगत असताना मार्शलने पहिलं गृहीत घेतलं विवेकशीलता, ज्याला आपण रॅशनॅलिटी या नावाने सुद्धा ओळखतो। घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करत असताना डॉक्टर अल्फ्रेड मार्शल असं समजतात की उपभोक्ता हा विवेकशील आहे। कंझ्युमर इज टू बी अ रॅशनल पर्सन, म्हणजे उपभोक्ता हा विवेकशील आहे, आणि उपभोक्ता विवेकशील असल्याकारणाने तो महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो। वस्तूचा उपभोग घेत असताना वस्तूच्या विविध नगांच्या उपभोगापासून आपणाला जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल याचा प्रयत्न उपभोक्त्याकडून केला जातो, आणि त्याची वर्तणूक ही सर्वसामान्य व्यक्तीसारखी असते, आणि म्हणून याला आपण अर्थशास्त्रामध्ये विवेकशील उपभोक्ता असं म्हणतो। अशा प्रकारच्या विवेकशील उपभोक्त्याच्या वर्तनाचा विचार डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केला आहे, आणि म्हणून ते असं म्हणतात की हा नियम लागू होण्यासाठी उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे। याचा अर्थ त्याचं वर्तन सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे असलं पाहिजे, आणि उपभोगापासून महत्तम समाधान हा त्याचा उद्देश असला पाहिजे। अशा प्रकारे
विवेकशील उपभोक्ता असेल तर निश्चितपणे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम लागू होईल, अन्यथा हा नियम प्रत्ययास येणार नाही. म्हणून विवेकशीलतेचं गृहीत मार्शल यांनी घेतलेलं आहे. किंबहुना नियमाची सुरुवात करत असतानाच आपण बघितलेलं आहे की हा नियम विवेकशील उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीचं विश्लेषण करतो. याचा अर्थ मार्शल यांना अभिप्रेत असणारा उपभोक्ता हा विवेकशील आहे, ज्याचं वर्तन सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आहे. एवढंच नव्हे तर उपभोगापासून महत्तम समाधान प्राप्त करणे हा त्याचा उद्देश आहे. अशा प्रकारे मार्शलने घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करत असताना विवेकशीलतेचं गृहीत या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करताना मार्शल यांना अपेक्षित असणारं दुसरं गृहीत आहे, ते म्हणजे संख्यात्मक मापन किंवा ज्याला आपण कार्डिनल मेजरमेंट असं म्हणत असतो. म्हणजे याचा अर्थ असा की उपभोक्ता उपभोग करत असलेल्या वस्तूच्या प्रत्येक नगापासून त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही अंकामध्ये मोजता येते, संख्येमध्ये मोजता येते आणि अशा प्रकारे प्रत्येक नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता संख्येमध्ये मोजल्या जात असल्या कारणाने पहिल्या नगाची सीमांत उपयोगिता, दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता, तिसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता याप्रमाणे विविध नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही मोजता येते आणि ती मोजता आल्यामुळे आपणाला उपयोगिता घटते की कमी होते, केव्हा घटते, शून्य केव्हा होते, शून्याच्या नंतर तिची परिस्थिती कशी असते या संदर्भातली कल्पना येते आणि वेगवेगळ्या नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या सीमांत उपयोगितेची तुलना करता येते. किंबहुना त्या तुलनेच्या आधारावर पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगाची उपयोगिता कमी होते, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची उपयोगिता कमी होते, तिसऱ्यापेक्षा चौथ्या नगाची सीमांत उपयोगिता कमी होते, विशिष्ट पातळीला ती शून्य होते. त्यानंतर देखील उपभोग सातत्य राहिलं असता उपयोगिता ऋण होते. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटते हे आपण उपयोगितेच्या संख्यात्मक मापनाच्या आधारावर सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मार्शलने घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम सांगत असताना असं गृहीत घेतलेलं आहे की प्रत्येक नगापासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही संख्यामध्ये किंवा आकड्यामध्ये मोजता येते आणि त्यामुळे आपण उपयोगितेचे पत्रक तयार करू शकतो आणि त्याचबरोबर या उपयोगितेच्या पत्रकाच्या आधारावर प्रत्येक नगापासून प्राप्त होणाऱ्या सीमांत उपयोगितेचं आकलन करू शकतो, तुलना करू शकतो आणि त्या आधारावर निष्कर्षही काढू शकतो की सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमाने घटते. अशा प्रकारे हा नियम स्पष्ट करत असताना उपयोगितेचं संख्यात्मक मापन अशाही प्रकारचं गृहीत या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करत असताना मार्शलने आणखी एक गृहीत घेतलेलं आहे, ते म्हणजे एकजिन्सीपणा, ज्याला होमोजिनिटी असं म्हटलं जातं. मग एकजिन्सीपणा कशाच्या संदर्भात आहे तर या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करत असताना असं गृहीत घेतलेलं आहे की उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेतो आहे त्या वस्तूचे सर्व नग, उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेतो आहे त्या वस्तूचे सर्व नग हे एकसारखे आहेत. मग एकसारखे आहे म्हणत असताना कोणकोणत्या संदर्भाने एकसारखे आहेत तर वस्तूचा आकार, वस्तूचा रंग, वस्तूची चव, त्याचबरोबर वस्तूचा दर्जा इत्यादी संदर्भात वस्तूचे सर्व नग हे बिलकुल एकसारखे आहेत आणि त्यामध्ये भेदभाव करणे उपभोक्त्याला शक्य नाही. अशा प्रकारे उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या वस्तूचे सर्व नग हे एकजिन्सी आहे आणि वस्तूचे सर्व नग एकजिन्सी असतील तरच हा नियम अनुभवास येतो आणि म्हणून मार्शलने एकजिन्सीपणाचे गृहीत या ठिकाणी घेतलेले आहे. मग एकजिन्सीपणा म्हणत असताना या वस्तूच्या नगांमध्ये जर एकजिन्सीपणा नसेल तर नियमाचा अनुभव आपणास येणार नाही. हे बघत असताना आपण अशी कल्पना करू की उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या वस्तूचा पहिला नग, उदाहरणार्थ जर आंबा असेल, पहिला आंबा हा जर आंबट असेल तर त्यापासून मिळणाऱ्या सीमांत उपयोगितेपेक्षा वस्तूचा दुसरा नग अर्थात आंब्याचा दुसरा नग हा तुलनेने गोड असेल तर अशा प्रसंगी
निश्चितपणे पहिल्या नगापेक्षा, वस्तूच्या दुसऱ्या नगापासून, आंब्याच्या पहिल्या नगापेक्षा, आंब्याच्या दुसऱ्या नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता जास्त असेल, याचा अर्थ उपयोगिता घटते. हा नियम, सीमांत उपयोगिता घटते हा नियम लागू होणार नाही. म्हणून मार्शलने सांगितलं की वस्तूचा एकजिन्सीपणा हा नियमाचा अनुभव येण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी बाब आहे आणि त्यामुळे उपभोक्ता उपभोग करत असलेल्या वस्तूचे सर्व नग, रंग, रूप, आकार, चव आणि दर्जा इत्यादी संदर्भात एकजिन्सी आहेत, त्यामध्ये भेदभाव करणे शक्य नाही. अशा प्रकारे हा नियम वस्तू एकजिन्सी असतील तरच लागू होतो, अन्यथा लागू होत नाही. त्यामुळे ही सुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचे गृहीत मानल्या जाते. हा नियम स्पष्ट करत असताना मार्शलने आणखी एक गृहीत घेतलं आणि ते गृहीत म्हणजे उपभोगामध्ये सातत्य, कंटिन्युटी असं आपण त्याला म्हणतो. मग उपभोगामध्ये सातत्य आहे याचा अर्थ काय? तर उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या वस्तूचे सर्व नग एका पाठोपाठ एक याप्रमाणे ताबडतोब घेतो आहे. वस्तूच्या उपभोग प्रक्रियेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा खंड या ठिकाणी पडत नाही. म्हणजे याचा अर्थ असा, पहिल्या नगाचा उपभोग झाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या नगाचा उपभोग घेतला जातो, दुसऱ्यानंतर तिसऱ्या नगाचा, तिसऱ्यानंतर चौथ्या नगाचा, याप्रमाणे क्रमवार उपभोग प्रक्रिया चालू आहे. उपभोगाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं खंड किंवा वेळेचा अपव्यय या ठिकाणी होत नाही. लगातार क्रमवार एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा याप्रमाणे उपभोग घेतला जातो. उपभोग प्रक्रियेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा खंड किंवा वेळेचा अपव्यय आपणाला झालेला दिसून येत नाही, ज्याला आपण उपभोगामधील सातत्य असं म्हणतो. आणि अशा प्रकारे उपभोग प्रक्रियेमध्ये सातत्य असेल तर निश्चितपणे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपणाला अनुभवास येणार आहे. आणि त्यामुळे मार्शलने हा नियम स्पष्ट करत असताना उपभोगामध्ये सातत्य असते अशा प्रकारचे गृहीत या ठिकाणी घेतलेले आहे. मग आपण म्हणाल की या नियमामध्ये उपभोगाच्या दरम्यान सातत्य नसल्यास नेमकं काय होईल? तर बघा, आपण अशी कल्पना करूया की उपभोक्त्याने आंब्याचा पहिला नग किंवा सफरचंदाचा पहिला नग हा सकाळी उपभोग केला आणि त्यानंतर दुसऱ्या नगाचा उपभोग संध्याकाळी केला किंवा रात्रीच्या वेळी केला, तर निश्चितपणे या दरम्यान, या कालावधीच्या दरम्यान उपभोक्त्याची भूक किंवा अर्थशास्त्राच्या दृष्टीने त्याच्या गरजेची तीव्रता निश्चितपणे वाढलेली असेल. परिणामतः पहिल्या नगाचा उपभोग जो सकाळी उपभोग झालेला आहे त्यापासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता आणि दुसरा नग जो त्याने संध्याकाळी त्याचा उपभोग केलेला आहे त्यापासून प्राप्त होणारी उपयोगिता, या दोन नगांच्या उपयोगितेच्या संदर्भात तुलना केली असता दुसऱ्या नगाची उपयोगिता वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणून उपयोगिता घटणे असा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवास यायचा असेल तर उपभोग क्रमवार झाला पाहिजे. त्या दरम्यान खंड किंवा वेळेचा अपव्यय होता कामा नये. अर्थात उपभोगामध्ये सातत्य असले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा खंड किंवा वेळेचा अपव्यय उपभोग कालावधीच्या दरम्यान होता कामा नये. असे झाले असता नियम अनुभवास येणार नाही. म्हणून उपभोगामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे, त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, अशा प्रकारचं गृहीत या ठिकाणी मार्शलने घेतलेलं आहे. आणि या गृहीत परिस्थितीतच हा नियम निश्चितपणे अनुभवास येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा, उपभोग सुरू झाला असता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा नग जर त्याने क्रमवार लगातार घेतला तर निश्चितपणे ॲडिशनल म्हणजे प्रत्येक वाढीव नगापासून त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता घटणारी आपणाला दिसून येईल. म्हणून त्याने ते गृहीत घेतले. त्याचबरोबर या नियमाच्या पुढच्या गृहीतकाची चर्चा करत असताना मार्शलने या ठिकाणी घेतलेले गृहीत ते म्हणजे आकारमान, योग्य आकारमान. या ठिकाणी वस्तूचा उपभोग घेत असताना त्या वस्तूचा आकारमान योग्य असलं पाहिजे. याचा अर्थ असा की त्याचा आकार खूप लहान किंवा खूप मोठा असता कामा नये. म्हणून रिजनेबिलिटी असं आपण ज्याला म्हणतो की उपभोग करत असलेल्या वस्तूचा आकार हा योग्य असला पाहिजे. त्या आकारमानामध्ये खूप मोठा अथवा खूप छोटा असता कामा नये. सर्वसामान्यपणे
वस्तूचा उपभोग घेत असताना त्या वस्तूचा जेवढा आकार अभिप्रेत असतो तेवढाच तो असावा, त्यामध्ये खूप छोटा किंवा खूप मोठा अशा प्रकारचा आकारमान जर असेल तर निश्चितपणे हा नियम अनुभवास येणार नाही। म्हणजे याचा अर्थ असा, वस्तूचा आकार योग्य असला पाहिजे, नॉर्मल स्टँडर्ड साईज या ठिकाणी अपेक्षित आहे। मग आपण विचार करत असताना समजा चहाचे उदाहरण जर घेतले, चहाचा उदाहरण घेत असताना या ठिकाणी योग्य आकारमान असेल चहाचा कप, मग चहाचा पहिला कप, चहाचा दुसरा कप, चहाचा तिसरा कप आणि चहाचा चौथा कप, याप्रमाणे जर आपण चहाच्या संदर्भात कप ही वस्तू या ठिकाणी आकारमानाच्या अनुषंगाने घेतली असता नियम आपल्याला अनुभवास येईल। पहिल्या कपापेक्षा दुसऱ्याची उपयोगिता कमी, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची उपयोगिता कमी आणि तिसऱ्यापेक्षा चौथ्या कपाची उपयोगिता कमी, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला या ठिकाणी येईल। परंतु आपण या ठिकाणी योग्य आकारमान म्हणत असताना चहाचा कप या ठिकाणी घेतला तर नियम लागू होतो। परंतु चहाच्या कपाऐवजी जर आपण या ठिकाणी चमचा याचा आकारमान, चमचा ही वस्तू जर घेतली तर निश्चितपणे हा आकार अतिशय लहान असेल आणि त्यामुळे चहाच्या पहिल्या चमच्यापेक्षा दुसऱ्या चमच्याची उपयोगिता वाढण्याची शक्यता आहे। म्हणून चमचाही त्याचा आकारमान खूप लहान असणार आहे, योग्य आकारमान त्याला म्हणता येणार नाही। त्याचप्रमाणे चहाच्या संदर्भात विचार करत असताना चहाचा तांब्या किंवा मग असं आपण ज्याला म्हणूया, चहाचे पहिला मग, चहाचा दुसरा मग, चहाचा तिसरा मग असा अनुभव आपण घेऊ शकणार नाही। म्हणजे याचा अर्थ उपभोक्ता एवढ्या नगांचा उपभोग करू शकणार नाही, परिणामतः नियमाचा अनुभव येण्याचा प्रश्नच येणार नाही। त्यामुळे या ठिकाणी वस्तूचा आकारमान हा योग्य असले पाहिजे, खूप लहानही असता कामा नये अथवा खूप मोठेही असता कामा नये। आकारमान योग्य असावे, रिजनेबल साईज त्याची असावी, नॉर्मल स्टँडर्ड साईज जी आपण दररोजच्या व्यवहारामध्ये वापरतो ती असली पाहिजे। त्यामध्ये खूप मोठा अथवा खूप लहान आकार जर असेल तर निश्चितपणे हा नियम अनुभवास येणार नाही। त्यामुळे मार्शलने या ठिकाणी गृहीत घेतलेले आहे की वस्तूचे आकारमान योग्य असले पाहिजे तरच हा नियम अनुभवास येईल, अन्यथा नियमाचा प्रत्यय येणार नाही। अशा प्रकारे या ठिकाणी योग्य आकारमानाचे गृहीत अभिप्रेत आहे। त्यानंतर या ठिकाणी मार्शलने घेतलेले पुढचे गृहीत असे आहे की स्थिरता, कॉन्स्टन्सी असं आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो। मग या ठिकाणी स्थिरता मग कोणकोणत्या संदर्भात असली पाहिजे, तर स्थिरता ही उपभोक्त्याची आवड निवड, त्याची पसंती, त्याची नापसंती, त्याचबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता इत्यादीमध्ये स्थिरता असली पाहिजे। त्यामध्ये उपभोग कालावधीच्या दरम्यान कुठलाही बदल होता कामा नये। म्हणजे याचा अर्थ उपभोक्त्याची आवड निवड, उपभोक्त्याची पसंती, नापसंती आणि पैशाची सीमांत उपयोगिता इत्यादी बाबी स्थिर असल्या पाहिजे उपभोग कालावधीच्या दरम्यान, त्यामध्ये कुठलाही बदल होता कामा नये। त्यामध्ये बदल झाला असता हा नियम अनुभवास येणार नाही। मग या ठिकाणी आपण असे गृहीत घेऊ की समजा एक उपभोक्ता हा शाकाहारी आहे आणि अशा शाकाहारी उपभोक्ता या ठिकाणी जेव्हा अंड्याच्या नगांचा उपभोग घ्यायला सुरुवात करतो तर निश्चितपणे शाकाहारी उपभोक्त्याची अंड्याच्या संदर्भात पसंती फारशी असत नाही आणि त्या प्रसंगी समजा त्याने अंड्याच्या पहिल्या नगाचा उपभोग घेतला असता समजा 10 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त होईल आणि पहिल्या नगाचा उपभोग झाल्यानंतरच्या काळात दुसऱ्या नगाच्या अगोदर आणि पहिल्या नगाचा उपभोग झाल्यानंतर समजा शाकाहारी उपभोक्त्याची पसंती बदलली, त्याची आवड निवड बदलली आणि तो अंड्याच्या संदर्भात आता या ठिकाणी त्याची पसंती वाढलेली असेल, त्याची आवड वाढली असेल तर निश्चितपणे त्याला पहिल्या अंड्यापेक्षा दुसऱ्या अंड्याची सीमांत उपयोगिता जास्त मिळण्याची शक्यता आहे। का तर ते म्हणजे उपभोग कालावधीच्या दरम्यान या ठिकाणी उपभोक्त्याची आवड निवड अथवा पसंती यामध्ये बदल झालेला आहे। मग उपभोक्त्याची आवड निवड अथवा पसंती किंवा सवय यामध्ये जर उपभोग कालावधीच्या दरम्यान बदल झाला तर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवास येत नाही अथवा प्रत्ययास येत नाही। त्यामुळे या ठिकाणी असं गृहीत घेतलेलं आहे की उपभोग कालावधीच्या दरम्यान
उपभोक्त्याची आवड निवड, त्याची पसंती, त्याची सवयी आणि त्याचबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता इत्यादी बाबी स्थिर असल्या पाहिजे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये। त्यामध्ये बदल झाला असता निश्चितपणे या ठिकाणी पुढच्या नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही अधिक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे उपभोक्त्याची आवड निवड, त्याची पसंती, त्याची सवय आणि पैशाची सीमांत उपयोगिता इत्यादी बाबी स्थिर आहेत अशा प्रकारचे गृहीत या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या अनुषंगाने पुढचे गृहीत म्हणजे विभाज्यता, ज्याला आपण डिव्हिजिबिलिटी असं म्हणतो। मग हा नियम विभाज्यतेच्या गृहीतावर आधारित आहे। याचा अर्थ असा की घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवास यायचा असेल तर वस्तू ही विभाजनशील असली पाहिजे, वस्तू ही डिव्हिजिबल असली पाहिजे। याचा अर्थ असा की त्या वस्तूचे लहान लहान भागात विभाजन करता आले पाहिजे। म्हणजे उपभोग सोयीचा होण्याच्या दृष्टीने, वस्तूचा उपभोग सोयीचा होण्याच्या दृष्टीने ती वस्तू लहान लहान भागामध्ये आपणाला विभाजन करता आली पाहिजे, जेणेकरून उपभोग सोयीचा होईल आणि मग पहिल्या नगापेक्षा दुसऱ्याची, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची, तिसऱ्यापेक्षा चौथ्याची उपयोगिता क्रमवार घटत जाईल आणि तशा प्रकारचा अनुभव आपणाला येईल। म्हणून हा नियम आपणाला अनुभवास यायचा असेल तर वस्तू ही विभाजनशील असली पाहिजे, वस्तूमध्ये विभाज्यता नावाचा गुणधर्म असला पाहिजे आणि अशा प्रकारचा विभाज्यता नावाचा गुणधर्म जर असेल म्हणजे वस्तूचे लहान लहान भागात आपल्याला विभाजन करता येत असेल तर निश्चितपणे हा नियम अनुभवास येईल। या उलट वस्तू जर विभाजन योग्य नसेल किंवा मोठ्या आकाराची असेल, जिचे विभाजन केले असता तिच्यातील उपयोगिता संपत असेल तर अशा अविभाजनशील वस्तूंच्या संदर्भात हा नियम लागू होत नाही। म्हणजे याचा अर्थ वस्तूचे लहान लहान भागात विभाजन करता आले पाहिजे आणि त्याचबरोबर लहान लहान भागात विभाजन केल्यानंतर ती वस्तू उपभोग योग्य असली पाहिजे आणि त्या प्रसंगी, या विभाज्यतेच्या प्रसंगी हा नियम अनुभवास येईल। म्हणून विभाज्यता गृहीत या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। आणि घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचे शेवटचे गृहीत म्हणजे एकच गरज, सिंगल वॉन्ट। म्हणजे वस्तूचा उपभोग करत असताना प्रत्येक नग हा एकाच विशिष्ट गरजेच्या तृप्ततेसाठी किंवा पूर्णतेसाठी वापरले जातात। आता बऱ्याच वेळा वस्तू ही अनेक गरजा भागवणारी असू शकते। उदाहरणार्थ दूध या वस्तूचा आपण अनेक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने वापर करू शकतो, जसे की चहा तयार करणे, जसे की पिणे, त्याचप्रमाणे काही स्वीट पदार्थ तयार करणे, त्याचप्रमाणे दुधापासून दही बनवणे। अशा विविध गरजांच्या तृप्ततेसाठी दूध नावाच्या वस्तूचा वापर केला जाऊ शकतो। परंतु या ठिकाणी मार्शलने असे गृहीत घेतले आहे की वस्तूचे सर्व नग हे एकाच गरजेच्या पूर्ततेसाठी किंवा एकच गरज पूर्ण करण्यासाठी वापरले जातात। पूर्ण करण्यासाठी जेव्हा वस्तूचे सर्व नग वापरले जातील तर निश्चितपणे एका विशिष्ट कालावधीच्या नंतर उपभोक्त्याची ती गरज पूर्णतः भागलेली असेल, महत्तम प्राप्ती त्याला झालेली असेल आणि त्यानंतर तो जर उपभोग कायम ठेवला तर निश्चितपणे ऋण सीमांत उपयोगितेपर्यंत सुद्धा जाऊ शकेल। म्हणजे याचा अर्थ असा की वस्तूचा वापर करत असताना वस्तूचे सर्व नग जेव्हा एकाच गरजेच्या पूर्ततेसाठी वापरले जातील तेव्हा निश्चितपणे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, पाचवा, सहावा याप्रमाणे प्रत्येक नगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमाने कमी होत गेल्याचे दिसून येईल। या उलट वस्तूचे नग जर विविध गरजांच्या तृप्ततेसाठी वापरले किंवा विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले, एक वस्तूचा पहिला नग, उदाहरणार्थ आपण अशी कल्पना करू की दुधाचा पहिला ग्लास चहा तयार करण्यासाठी, दुधाचा दुसरा ग्लास दही तयार करण्यासाठी, दुधाचा तिसरा ग्लास स्वीट पदार्थ तयार करण्यासाठी, याप्रमाणे विविध गरजा पूर्ण करण्यासाठी जर हे नग वापरले तर निश्चितपणे प्रत्येक नगापासून प्राप्त होणारी सीमांत उपयोगिता घटण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते। आणि म्हणून
मार्शलने या ठिकाणी असं गृहीत घेतलं की सर्व नग, वस्तूचे सर्व नग हे एकाच गरजेच्या पूर्ततेसाठी वापरले जातात आणि त्या प्रसंगी मात्र निश्चितपणे उपयोगिता घटण्याचा अनुभव आपणास येईल. अशा प्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम स्पष्ट करताना मार्शलने विविध गृहीते घेतलेली आहे आणि अशा प्रकारची विविध गृहीतके जर अस्तित्वात असतील किंवा ही गृहीत परिस्थिती अस्तित्वात असेल तर निश्चितपणे उपयोगिता घटते हा नियम अनुभवास येईल, त्या नियमाचा प्रत्यय आपणाला येईल. या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही विविध गृहीते जी मार्शलने घेतली, ज्याला आपण इतर परिस्थिती असं म्हणतो, ही इतर परिस्थिती जर स्थिर असेल तर निश्चितपणे उपयोगिता घटते या नियमाचा अनुभव आपणाला येईल. एकंदरीत हा नियम सर्व वस्तूंच्या बाबतीत लागू होतो आणि त्यामुळे याला युनिव्हर्सल ॲप्लिकेबिलिटी, वास्तविक सत्य म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो जर ही गृहीत परिस्थिती अस्तित्वात असेल तर. अशा प्रकारे या नियमाची गृहीते आज आपण बघितलेली आहेत.